नमस्कार मंडळी. नमस्कार. ओळखलं नसेल अर्थात ज्यांनी मला ओळखलं नसेल त्यांना मी माझी ओळख करून देणारच आहे. एक होता चिऊ, एक होती काऊ. एक होता चिऊ, एक होती काऊ. ही आहे नेवसे पाटलांची साऊ. साऊ, अहो नाही ओळखलं? साऊ म्हणजे सावित्री. ही सावित्री म्हणजेच तुमची साऊ. माझ्या आईने मला काकड्या कापायला, चूल फुटायला, अगदी शेण काढायला सुद्धा शिकवलं. परंतु लिहा वाचा नाही नाव शिकवलं. खेळत वागत ही साऊ लहानाची मोठी तेव्हा झाले कळलंच नाही. मला चांगला आठवत होतं कृष्ण वैद्य पंचमीचा दिवस. त्या दिवशी ज्योतिबा आमच्या घरी आले आणि पाहुण्यांनी मला पसंत केलं सुद्धा. ज्योतिबांसोबत 7 जन्माची सप्तपदी चालले सुद्धा. रोज ज्योतिबा जेव्हा शेतात जायचे त्यांचा डबा घेऊन मी शेतात जायचे. ज्योतिबांना कळलं सावित्रीच्या मनात काहीतरी दुःख आहे. ज्योतिबा मला म्हणाले, सावित्री तुला लिहायला वाचायला शिकायचंय ना? हो ज्योतिबा. मग नुसता डबा आणून कसं चालेल? चल आपण सुरुवात करूया. पण कशी? अंगण साफ केलं, धूळ काठी केली आणि झाली आमची शाळा सुरू. मी गिरवलं अ आ ई. अ आ ई. सावित्री आता तू तर शिकलीस, परंतु या समस्त लेकीवाडींचं काय, गोरगरिबांचं काय, वंचितांचं काय? आपण शाळा सुरू करायला हवी. होय ज्योतिबा, माझ्यासारखे स्वप्न अनेक चिमुरडींच्या मनामध्ये असतील. त्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. आपण शाळा सुरू करूया. झालं, ठरलं, निर्धार झाला आणि आम्ही मुलींची शाळा सुरू केली सुद्धा. ज्योतिबा, या सनातन्यांच्या भिकारी नजरा, यांचा द्वेष, यांचा संताप नाही हो सोसत मला. सावित्री, घाबरशील, चढवळशील तर या लेकींचं काय होईल? नाही ज्योतिबा, मी घाबरत नाही, मी डळमळत नाही. मला तुझी खंबीर साथ आहे, मला माहिती आहे. आणि मी या चिमुरडीच्या पाठीमागे तुमच्या सोबत साथीनं उभी राहील. नक्की उभी राहील. पण ज्योतिबा, एकच दुःख चढतं मनाला. या परमेश्वराने, या विधात्यानं माझ्या पोटी मुलबाळ का नसेल दिलं? मी असं काय पाप केलं? मी आज पोरींना शिकवते. या सनातनी माझे संताप काढतात. माझं दुःख, मी एक आई पण आहे ना. हे विसरलात का तुम्ही? सावित्री, पैसे घेते सगळे. हे गोरगरीब, हे वंचित लोक, हे वंचित पोरं आपली मुलं वाढत नाहीत का? या गोरगरिबांना 2 वेळेची भाकर द्यायची सौभाग्य आपल्याला लाभलं आहे. हे काय कमी आहे काय? झालं, आम्हा उभ्या ठरलं की समस्त वंचित